शिर्डीमध्ये भाविकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचं समोर आलेलं आहे। साई भक्तांना बुरशीयुक्त पेढा विकला जातोय। पेढ्याच्या पाकिटावर एक्सपायरी डेटच नाहीये। नगरपालिकेसह अन्न व औषध प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष असल्याचंही दिसतंय। साईंच्या शिर्डीमध्ये हार प्रसादाच्या दुकानांवर भेसळयुक्त पेढ्यांची विक्री होतीये का असा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित केला जातोय। हार फुलांच्या दुकानावर विकल्या जाणाऱ्या पेढा प्रसादावर पॅकेजिंग आणि एक्सपायरी डेटच नाहीये। झी24 तासच्या पडताळणीमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। साईंच्या शिर्डीमध्ये भाविकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याची धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। हार फुल विक्रीच्या दुकानांवर अगदी निकृष्ट दर्जाचे पेढे विकले जात असल्याचं उघड झालंय। साई भक्तांना अक्षरशः बुरशी लागलेले पेढे विकले जात आहेत। तसंच पेढ्यांच्या पाकिटावर पॅकेजिंग एक्सपायरी अशी कुठलीच डेट दिसत नाहीये। धक्कादायक म्हणजे या बॉक्सवर FDA अप्रूव्ड असं देखील मोठ्या अक्षरामध्ये लिहिलेलं दिसतंय। तर साईंच्या शिर्डीमध्ये भाविकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे, कारण बुरशीयुक्त पेढ्यांची विक्री केली जाते। झी24 तासनं केलेल्या शोध मोहिमेमध्ये हा संपूर्ण प्रकार उघडकीस झालेला आहे। शिर्डीमध्ये भाविकांच्या आरोग्याशी हा खेळ सुरू असल्याचं दिसतंय आणि धक्कादायक म्हणजे या पेढ्यांच्या बॉक्सवर FDA अप्रूव्ड असं देखील मोठ्या अक्षरामध्ये लिहिलं गेलेलं आहे। केल्याच्या नंतर आम्ही त्याची टेस्ट जो बघितली तो एकदम कडक आणि टेस्ट वेगळीच लागत होती। याच्यावरून वाटतं की बा जुना पेढा असावा एकदम कडक। त्या दुकानामध्ये आम्ही एवढ्या लांबून दर्शनासाठी येतो तर पेढा चांगल्या क्वालिटीचा मिळाला पाहिजे, जेणेकरून आमचं आरोग्य बिघडणार नाही याची त्यांनी दक्षता घ्यावी। दरम्यान याबाबत आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। साई मंदिर परिसरामध्ये अनेक हार प्रसाद फुलांची दुकानं थाटलेली आहेत, मात्र या ठिकाणी जी पेढे विक्री होते किंवा चुरमुरे विक्री होते ही मात्र भाविकांच्या आरोग्याशी जीवघेणी ठरते का हा देखील आता प्रश्न उपस्थित होतो आहे। साई मंदिर परिसरामध्ये अनेक ठिकाणी पेढे विक्री होते आहे, मात्र ज्या ठिकाणी पेढे विक्री होत आहे त्या ठिकाणी हे जर पेढ्याचं पॅकेट जर बघितलं तर अक्षरशः 40 रुपयाला हे पेढ्याचं पॅकेट विकलं जात आहे आणि या पेढ्याच्या पॅकेटावर ना या पेढा पॅकेजिंगची किंमत आहे, ना या पेढा पॅकेटची किंमत आहे, ना याची अंतिम मुदत आहे, ना याचं फूड लायसन्सचं ID आहे, असं काहीच या पेढा पॅकेटावर नाहीये। आणि या बॉक्स मधील पेढे जे आहे आपण जर बघितलं तर अक्षरशः बुरशी आलेले पेढे साई भक्तांना शिर्डीमध्ये विकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। हे जर पेढे बघितले तर अत्यंत दगडासारखे पेढे झालेले आहेत आणि आम्ही G24 तासनं त्या दुकानावर जाऊन खात्री केली, पेढ्याचं पॅकेट विकत घेतलं आणि त्या ठिकाणी जर बघितलं तर जवळपास त्या दुकानदाराकडनं सांगण्यात आलं की 10 दिवस हे पेढे घरी गेल्यानंतर राहू शकतात, अशी देखील माहिती जी आहे ती दुकानदारांकडनं पेढे विकताना समोर आलेली आहे। त्यामुळं या साई भक्तांशी आरोग्याशी खेळ सुरू आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे। कित्येक दुकानदारांनी दरपत्रक लावण्याचा नगरपालिकेने आदेश केलेला आहे, मात्र कित्येकांनी दरपत्रक जे आहे ते दुकानाच्या बाजूच्या दाराला ठेवल्याचा देखील प्रकार जो आहे तो निदर्शनास आलेला आहे। त्यामुळे आता या ठिकाणी नगरपालिका प्रशासन असेल किंवा अन्न आणि भेसळ औषध प्रशासन असेल यांचं या ठिकाणी जाणीव दुर्लक्ष आहे का हा देखील प्रश्न आता उपस्थित आहे। आपल्या साई भक्तांना फसवणूक होते किंवा त्यांच्या जीवाशी खेळ होतोय। खरं तर शिर्डीसाठी साई भक्त हा एकदम केंद्रस्थानी आहे। साईबाबा नंतर जे साईबाबांसाठी जे साई भक्त येतात ते सर्वस्वी या शिर्डीकरांसाठी महत्त्वाचं आहे। त्यामुळे जर कोणता दुकानदार जर असं करत असेल, आणि मला एक विनंती मॅन्युफॅक्चरिंग जिथं होती त्यांनाच एक विनंती राहील का आपणच या पेढ्यावर एक चांगल्या क्वालिटी सहित एक डेट, एक्सपायरी डेट आणि उत्पन्न डेट हे दोन्ही कारखानेदारांनी टाकलं पाहिजे, कारण दुकानदारांना याची क्वालिटी क्वांटिटी काय माहीत नसती आणि त्या कारखानदाराला ज्याला व्यवसाय करायचा त्यांनीच हे केलं पाहिजे। कुणाल जमदाडे, G24 तास, शिर्डी, अहिल्यानगर। तर साईंच्या शिर्डीमध्ये दररोज हजारो लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात आणि याच मंदिर परिसरामध्ये अनेक पेढ्यांची दुकानं देखील आहेत। याच दुकानांमधून भाविक पेढे खरेदी करत असतात, प्रसादाच्या रूपामध्ये पेढे खरेदी केले जातात। मात्र ही जी अवस्था पाहिली तर या भाविकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे का असा प्रश्न विचारला जातो। या पेढ्यांच्या बॉक्सवर FDA अप्रूव्ड असं देखील लिहिलेलं आहे आणि या गोष्टीवरच विश्वास ठेवून खरं तर अनेक भाविक हे पेढे खरेदी करत असतात। मात्र या पेढ्यांना बुरशी लागल्याचं समोर आलेलं आहे। सोबतच या पेढ्यांच्या बॉक्सवर कोणतीही मॅन्युफॅक्चरिंग डेट किंवा एक्सपायरी डेट देखील लिहिलेली नाहीये। खरं तर अशा प्रकारच्या अन्न
त्यांच्या बॉक्सेसवर मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट लिहिणं अपेक्षित असतं. मात्र पेढ्यांच्या बॉक्सवर अशा कोणत्याच पद्धतीची माहिती दिलेली नाहीये. केवळ FDA अप्रूव्ड असा शिक्का या बॉक्सवर आपल्याला पाहायला मिळतोय. FDA अप्रूव्ड म्हणजे अन्न आणि औषध प्रशासनाकडून ज्याला मंजुरी मिळालेली आहे असं हे पदार्थ आहे असं या ठिकाणी लिहिलं गेलेलं आहे. मात्र वास्तव पाहता, या पेढ्यांची अवस्था पाहता या पेढ्यांना बुरशी लागलेली आहे. पेढे कडक झालेले आहेत आणि अशाच स्वरूपामध्ये पेढे भाविकांना विकले जात आहेत. त्यामुळे शिर्डीमध्ये भाविकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे आणि या सगळ्या गोष्टींकडे प्रशासनाचं FDAचं दुर्लक्ष असल्याचं दिसतंय. तरी शिर्डीमधून धक्कादायक बातमी. शिर्डीमध्ये दररोज हजारो लाखो भाविक येत असतात. प्रसादाच्या रूपामध्ये हे पेढे खरेदी केले जातात. मात्र पेढे खरेदी केल्यानंतर जर एखाद्याच्या जीवाशी खेळ झाला, जर एखाद्याला काही झालं तर याला जबाबदार कोण, असाही प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित केला जातोय. अशी अनेक पेढ्यांची दुकानं साई मंदिर परिसरामध्ये आहेत, तिथून विक्री केली जाते. मात्र याकडे कुणाचं लक्ष आहे की नाही असा सवालही या निमित्तानं आता विचारला जाऊ लागलाय. या पेढ्यांच्या बॉक्सेसवर FDA अप्रूव्ह असं लिहिलेलं आहे. मात्र कोणत्याही प्रकारची मॅन्युफॅक्चरिंग डेट किंवा एक्सपायरी डेट या पेढ्यांच्या बॉक्सवर नाहीये. पेढ्यांना बुरशी लागलेली आहे. कडक झालेले हे पेढे आहेत. हे पेढे घरी गेल्यावर 10 दिवस चांगले राहतील असं जरी दुकानदारांकडून सांगितलं जात असलं तरी बुरशीजन्य पेढे विकले जात आहेत. ही खरं तर धक्कादायक घडामोड आपण म्हणू शकतो. साई भक्तांना या बुरशीयुक्त पेढे विकले जात आहेत. नगरपालिकेसह FDA देखील या संपूर्ण प्रकाराकडे दुर्लक्ष करताना दिसतंय. त्यामुळे आता या सगळ्यावर प्रशासन काय नेमकी कारवाई करतंय, या पेढ्यांच्या दुकानांची कशा पद्धतीने तपासणी केली जाते, काय कारवाई होते याकडेही लक्ष असणार आहे. शिर्डीमध्ये भाविकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. पेढ्याच्या पाकिटावर एक्सपायरी डेट देखील नाहीये. केवळ FDA अप्रूव्ह असा शिक्का या बॉक्सेसवर आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र हे पेढे कधी तयार केले गेले आणि हे पेढे कधीपर्यंत टिकू शकतात या संदर्भात कोणतीच माहिती या पेढ्यांच्या बॉक्सवर आपल्याला पाहायला मिळत नाहीये. जरी पेढे विक्रेत्यांकडून हे पेढे 10 दिवस राहतील असं सांगितलं जरी जात असलं तरी पेढे मात्र कधी बनवलेले आहेत याची कोणतीच माहिती नसल्यानं भाविकांनी कसे काय हे पेढे खरेदी करायचे आणि हे पेढे खाल्ल्यानंतर भाविकांना काही होणार नाही याची खबरदारी कोण घेणार असा सवालही आता विचारला जातो. पेढे खरेदी केल्याच्या नंतर आम्ही त्याची टेस्ट जो बघितली तो एकदम कडक आणि टेस्ट वेगळीच लागत होती. याच्यावरून वाटतं की बा जुना पेढा असावा एकदम कडक. त्या दुकानामध्ये आम्ही एवढ्या लांबून दर्शनासाठी येतो तर पेढा चांगल्या क्वालिटीचा मिळाला पाहिजे जेणेकरून आमचं आरोग्य बिघडणार नाही याची तर त्यांनी दक्षता घ्यावी. केवळ राज्यभरातून नाही तर देशभरामधून भाविक साई भक्त हे शिर्डीमध्ये दर्शनासाठी येत असतात आणि खरं तर लाखोंची उलाढाल म्हणता येईल या ठिकाणी होत असते. हार फुल विक्रेते या ठिकाणी असतात, त्यांच्याकडेच ही पेढ्यांची विक्री केली जाते. मात्र ही पेढ्यांची विक्री होत असताना ते कोणत्या पद्धतीचे पेढे विकतायत, ते पेढे चांगले आहेत की नाही, भाविकांच्या आरोग्यासाठी ते एक धोकादायक किंवा घातक नाही आहेत ना असा कोणताही तपास न करता, कोणतीही माहिती न घेता या ठिकाणी पेढे विकले जात आहेत. FDAचं याकडे दुर्लक्ष दिसतंय. त्यामुळे आता नेमकं FDA कडून यावर काही कारवाई केली जाते का हे पाहावं लागणार आहे. झी 24 तासनं स्वतः या ठिकाणी जाऊन संपूर्ण तपासणी केली होती. झी 24 तासच्या प्रतिनिधींनी त्या ठिकाणी जाऊन त्या दुकानामध्ये जाऊन एक पेढ्यांचा बॉक्स खरेदी केलेला होता आणि त्यानंतर जे पेढे दिसले ते भयानक होते. त्या पेढ्यांना बुरशी लागलेली होती, ते पेढे कडक झालेले होते, ते खायला देखील चांगले नव्हते असं प्रतिनिधींकडून कळलेलं आहे.